Good evening to everyone. Now, today we are going to see the theorem of areas of similar triangles. Now tell me, areas of triangle याचा काही आपण याच्या आधी थेरम पाहिजे सिमिलर नाही फक्त एरियाज ऑफ ट्रायंगल त्याबद्दल काही माहिती आहे का काय एरियाज ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल बद्दल काय माहिती आहे का Yes, sir. Area of triangle is equal to 1 half into base into height. ओके तर एरिया ऑफ एनी ट्रायंगल इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू बेस इंटू हाईट. समजा मला त्यांचा रेशो घ्यायचा आहे दोन ट्रायंगलचा A1 डिवायडेड बाय A2 इक्वल टू मी असं म्हणू शकतो का हा बेस 1 इंटू हाईट 1 डिवायडेड बाय हाफ इंटू बेस 2 इंटू हाईट 2. Yes, sir. Half of it cancel. Therefore, B1 that is base 1 into height H1 divided by base 2 into H2 असं म्हणू शकतो का मी हो सर. बेस आणि म्हणजे त्या करस्पॉन्डिंग जे आपण बेस आणि हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये असतो असं आपण म्हणू शकतो एरिया ऑफ एनी ट्रायंगल. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. पण ते ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या ज्या साइड्स असतात करस्पॉन्डिंग साइड्स त्या प्रोपोर्शन मध्ये असतात का Yes, sir. Yes, sir. त्या साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. तर आता आपला थिअरम असा आहे त्या म्हणजे ए बी पी क्यू इक्वल टू ए सी अपॉन पी आर इक्वल टू बी सी अपॉन पी आर इक्वल टू 2, 3, 4, 1 अपॉन 2 कोणत्याही प्रोपोर्शन मध्ये ते असू शकतात. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. म्हणजे काय समजा हा ट्रायंगल घेतला ए बी सी त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग ए बी अपॉन पी क्यू जो म्हणायचो आपण एरिया नाही करस्पॉन्डिंग त्याच्याऐवजी एरिया येताना ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर हा थेरम आहे. तर याच्यात कोणाला काही शंका आहे का की एखादा ट्रायंगल दोन Sir, ट्रायंगल म्हणजे त्याचा एरिया तसा काढायचा असतो का? नाही एरिया नाही काढायचा तसा तो प्रपोर्शन मध्ये येतो याचा एरिया आपला नेहमीच्याच पद्धतीने काढायचा 1 अपॉन बेस इंटू हाईट. तो जो एरिया येतो त्याचा जो रेशो येतो रेशो एरियाचा रेशो हा त्या ज्या साइड्स असतात प्रोपोर्शन त्याच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये येतो. एरिया नाही काढणार आपण तसा. Okay. पण त्याचा जर तुम्ही हे घेतला प्रोपोर्शन घेतलं A1 काढला एरिया समथिंग समजा A1 आला 100 A2 आला 200 तर तिची जी एक साइड असेल A1 ची साइड समजा 10 त्याचा स्क्वेअर तुमचा आला समजा 5 असेल त्याचा स्क्वेअर 25 तर दुसरा जो असेल त्याची 50 येणार स्क्वेअर केल्यानंतर म्हणजे 1/2 जेवढे हे प्रोपोर्शन असेल काय हॅलो बोला बोला ना काही शंका आहे का No, sir. नाही बर ठीक त्याचा प्रोपोर्शन मध्ये म्हणजे एरिया बेबीसी नाही काढा ए बी स्क्वेअर काढला तुम्ही ए बी ची व्हॅल्यू माहिती आहे ए बीचा स्क्वेअर डिवाइड बाय पी क्यू चा स्क्वेअर केला तर तो हा एरियाचा एबीसीचा एरिया डिवाइड बाय ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया यांचा रेशो हा इक्वल येणार. उदाहरणार्थ एरिया कसा काढणार एरियाला एकच फॉर्म्युला आहे 1/2 बी सी इंटू एडी हाईट हाईट म्हणजे ते परपेंडिक्युलर वाली त्याशिवाय हा दुसरा फॉर्म्युला नाही. आता याचा अर्थ काय आहे समजा एबीसीचा एरिया हा 100 आहे हा किती आहे 200 आहे सपोज
तर 100/200 म्हणजे 1/2. जर तुम्ही या एबीचा स्क्वेअर केला आणि पीक्यूचा स्क्वेअर केला, त्यांचा रेशो घेतला तो 1/2 येणार. बीसीचा स्क्वेअर केला, क्यूआरचा स्क्वेअर केला, त्याचा रेशो 1/2 येणार. एसीचा स्क्वेअर केला आणि पीआरचा स्क्वेअर केला तर त्याचाही रेशो 1/2 येणार. एरिया मात्र आपण असाच काढणार. एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हाईट ही परपेंडिक्युलर डाऊन ऑन द बेस. एडी इन दिस केस पीएस. हे क्लिअर झालं का? ओके, नेक्स्ट. मग काही एक्झाम्पल पाहू आपण म्हणजे तुमचं क्लिअर होईल. हा, रेशो of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. आता त्यांनी साइडचा रेशो दिलाय. They have given us the ratio of sides, corresponding sides. काय दिलाय तो 3:5 and they find the ratio of their areas. एरियाचा रेशो विचारताय. पहिली स्टेप अशी असणार आहे. Let the corresponding sides of two similar triangles be S1 and S2. हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. दोन ट्रायंगल बघतोय आपण. एका याला S1 म्हटलं साईडला, दुसऱ्याला S2. एरियाला मी काय म्हणू? दोन एरिया असणार दोन ट्रायंगल. रिस्पेक्टिव्ह एरिया काय? A1 आणि A2. Let their respective areas be A1 and A2. S1 to S2 चा ratio they have given 3:5 given. Can I write S1 upon S2 is equal to 3/5? Yes sir. You can write. Yes, sir. याचा अर्थ असा आहे का? कोणी मला समजू शकेल का? S1 upon S2 equal to 3/5 म्हणजे S1 equal to 3 आणि S2 equal to 5 असा त्याचा अर्थ आहे का? हो सर. Yes sir. Yes, sir. समजा एकानं असं सांगितलं मला S1 equal to 6 आहे, S2 equal to 10 आहे. तर चालेल. तर ह्या दोन साईडचा रेशो काय येईल? S1 is 6, 3/5. मग हा किती रेशो होता? आता मी जो वाचला S1 upon S2 म्हणजे S1 equal to 3 S2 equal to 5 आहे का ते? नाही सर. S1 upon S2 नाही. ratio आहे. त्यांचा रेशो आहे तो. रेशो आहे. हा रेशो आहे. तो 9/15 पण असू शकतो साईड. 9/15 असेल तर त्यांचा रेशो काय येईल करस्पॉन्डिंग साईडचा? समजा S1 is 9, S2 is 15, S1 upon S2 will be 3/5. S1 will be 3, S2 will be 5 असू शकते. तर त्यांचा रेशो किती? 3/5 येणार. S1 is 3, S2 5. 6/10 असू शकतं. 9/15 हे समजलं का? रेशो आहे तो. रेशो ती पर्टिक्युलर फिगर नाही. 6/10, 9/15 असू. हा फरक कळला का? हो सर. Now, therefore I can write S1 upon S2 equal to 3/5. The two triangles are similar. The ratio of sides of similar triangles that they have already given that the two triangles are similar. Now, by the theorem of areas of similar triangles, can I write A1 upon A2 where A1 is the area of first triangle, A2 is the area of second triangle, S1 square upon S2 square असं मी लिहू शकतो का? Yes, sir. Yes, sir. हो सर. Therefore, next step I will write A1 upon A2 equal to in the bracket S1 upon S2 putting in the bracket and whole square.
तर हे बरोबर आहे का? S1 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर कॅन आय राईट S1 अपॉन S2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे बरोबर आहे का? Yes, sir. बर, समजा मी याचं आन्सर काढलं S1 स्क्वेअरचं सेपरेटली, S2 स्क्वेअरचं आन्सर सेपरेटली काढलं आणि त्यांचा रेशो घेतला. मी S1 अपॉन S2 चा आन्सर काढलं, पहिल्यांदा डिवाइड केलं, त्याचा स्क्वेअर केला, तर तो सेम येतो का? काय सर विचारलं प्रश्न विचारलं. आता समजा S1 इक्वल टू 4, ओके, S2 इक्वल टू 2. तुम्ही असं लिहिलं S1 स्क्वेअर काय येईल? 4 असेल S1 तर. एक काम करा, S1 इक्वल टू 4. सपोज S1 इक्वल टू 4, what will be S1 square? 16. 16. Separately is equal to 16. Now 16. S2 equal to 2. What will be 2 square? 16 divided by 4. What will be the answer? 16 divided by 4 will be 4. 4 upon 1. 4 upon 4 1. upon 1. Now instead of separate calculating S1 and S2, you write down in the bracket S1 upon S2 and whole bracket square. What is value of S1? 4. What is S2? 2. 4 upon 2. 4 divided by 2. 2 upon 1. 2 upon bracket square. 2 upon 1. 4 upon 1 means S1 square divided by S2 square is equal to in the bracket S1 upon S2 whole bracket square. म्हणजे हे तुम्ही असे लिहू शकता. ठीक, कसे कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. नाव A1 upon A2, what is value of S1 upon S2? 3 upon 5. You can direct S1 square divided by 5 square. Therefore 9 upon 25. Therefore A1 to A2, their proportion is 9 to 25. The ratio of the areas of two triangle is 9 to 20. हे समजलं का? हो सर. याचा अर्थ असा आहे का की एरिया A1 चा एरिया 9 युनिट स्क्वेअर आहे, A2 चा एरिया 25 आहे, असा याचा अर्थ आहे का? नो सर. तो 9 आणि 25 असू शकतो किंवा 18 आणि 50 असू शकतो का? हो सर. तो फक्त रेशो. तो रेशो 18 upon 50. याच्यात कोणाला समज नाही असं कोणी आहे का? नो सर. नो सर. नो सर. Second question is, if triangle ABC is similar to triangle PQR and proportionally AB side AB to PQ is 2:3, then fill in the blanks. Now area of triangle ABC they have given equal to AB square divided by area of triangle PQR. What will be side here? PQ. Now PQ. PQ square. Okay. Putting the value of AB upon PQ, 2 square upon 3 or 2 upon 3. 2 square is 4 and 3 square is 9. हे समजलं का 4 upon 9 कसं आलं? हो सर. Okay. Now, if triangle ABC is similar to triangle PQR, area of triangle ABC is 80, area of triangle PQR is 125, then fill in the blanks. Area of ABC divided by area of, हा एरिया कोणता असणार आहे? PQR. 120. Therefore, PQR. हा आता मला हे सांगा AB upon PQ कसं काढणार आहोत? बर, एरिया तो थेरम काय आहे? काय सांगतो तो थेरम? एरिया प्रपोर्शन मध्ये यायला पाहिजे. हा, तो कसा असतो प्रपोर्शन? सिमिलर असतील तर ते प्रपोर्शन मध्ये. हा, A1 upon A2 कशाच्या प्रपोर्शन मध्ये?
S1/S2. म्हणजे मी असं लिहू शकतो A1/A2 इक्वल टू S1/S2. Yes, sir. बर मी असं A1/A2 इक्वल टू S1 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर. हा सर, स्क्वेअर लावायचा असतो. हो सर, स्क्वेअर लावू शकतो. स्क्वेअर लावू शकतो नाही, आपण शकतो नाही, तो हो सर, स्क्वेअर मध्ये देणार. स्क्वेअर मध्येच असतो तो. जो थेरम आहे S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. Now, here, if the triangle ABC is similar to triangle PQR, then by theorem of areas of similar triangle, area of triangle ABC to the area of triangle PQR will be equal to AB square divided by PQ square. Okay. Now, therefore, what is our AB square upon PQ square? I have taken to left hand side. What is the value of area of triangle ABC? 80 upon 125. Okay. आता 80 अपॉन 125 आल्यानंतर हे 80 अपॉन 125 आहे ते कशाचं आन्सर आहे माझं? की लेफ्ट हँड साइडला काय आलं? कोणती टर्म आहे? AB square upon PQ square equal to 80 upon 125. Now, त्यांनी मला कशाची व्हॅल्यू विचारली? What they want from me? ते माझ्याकडून काय अपेक्षित आहे? हा? AB upon PQ. PQ. AB upon PQ. They want AB upon PQ. पण आपल्याकडे आहे AB square upon PQ square. मग माझ्याकडे AB square upon PQ square असेल आणि मला जर व्हॅल्यू AB upon PQ ची असेल तर मी काय करावं लागेल? सर त्याला डिव्हिजिबल करायला लागेल. सर 80 upon 125 कशाचं स्क्वेअर नाही, आपण त्याला रिड्यूस करू शकतो. आपण त्याला 5 ने डिवाइड केल्यावर आपल्याला आन्सर 16 upon 25 मिळेल. ओके, रिड्यूस केलं, ठीक आहे. रिड्यूस केल्यानंतर काय करायचं? रिड्यूस केल्यानंतर ह्या साईडचे स्क्वेअर त्या साईडला टाकायचे. मीन्स त्याचं स्क्वेअर काढायचे. हा, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचं. त्याचं स्क्वेअर रूट, यू हॅव टू टेक द स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट, ठीक आहे. तर मला एक सांगा, जर स्क्वेअर रूट काढायचं आहे पण आधी रिड्यूस करायचं नाही, तुम्ही कसं ठरवताय? नंबर वरती डिपेंड आहे, कारण की ते 80 upon 125 रिड्यूस होत आहे म्हणून आपण करतोय. बर, समजा आता माझी एक शंका अशी आहे, AB स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर इक्वल टू 121 डिवायडेड बाय 100 असतं तर काय केलं असतं? सर आपल्या आन्सर 11 upon 10 आलं असतं. मग इथे तुम्ही रिड्यूस का केलं नाही? 80 आणि 125 कशाचा स्क्वेअर नाहीये. हा, म्हणून तुम्ही ते रिड्यूस केलं, राईट. इथे तुम्ही रिड्यूस का करताय? पहिल्यांदा तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. तुम्ही कारण का तुम्हाला व्हॅल्यू कशाची हवी? AB अपॉन PQ. पण इथे तरी AB स्क्वेअर आला PQ स्क्वेअर आला, म्हणून तुम्ही स्क्वेअर रूट घेणार. तुम्ही स्क्वेअर रूट गेला तर AB अपॉन PQ, पण 80चं स्क्वेअर रूट तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये मिळेल काहीतरी 125चं, म्हणून तुम्ही काय केलं? ते रिड्यूस केलं. समजा हे जर स्क्वेअर रूट असतो 120 तर तुम्ही रिड्यूस करायची आवश्यकता नव्हती. देअरफोर आता हे रिड्यूस कसं केलं तुम्ही? 5 ने डिवाइड. 580 बरोबर स्टेप सांगितली रिड्यूसची. समजा ते जर याच्यात नसतील, स्क्वेअर रूट येत नसेल तर रिड्यूस करा. देअरफोर 16 upon 25. पण 16 upon 25 व्हॅल्यू आली AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, आणि त्यांनी तुम्हाला विचारलं AB अपॉन P. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, AB अपॉन PQ इक्वल टू 4 upon 5. हे समजलं का? हो सर. कोणाला शंका आहे? हॅलो, याच्यात शंका कोणाला आहे का? नो डाउट. नो सर. नो. सर, Now, next question.
In triangle LMN, similar triangle PQR, 9 multiplied by area of triangle PQR equal to 16 multiplied by area of triangle LMN. If QR equal to 20, then find MN. आता त्यांनी सिमिलर ट्रायंगल दिलेले आहे. सिमिलर ट्रायंगलची एकच प्रॉपर्टी मला अशी माहिती आहे, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे जो एरियाचा रेशो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. परंतु या एक्झाम्पल नीट पहा, 9 इंटू एरिया ऑफ A1 म्हणा इक्वल टू 16 इंटू A2. याच्यामध्ये त्यांनी प्रोपोर्शन दिलेलं आहे का? नो सर. No. मलाही कुठे दिसलेलं नाही प्रोपोर्शन त्यांनी हा किती ठीक कसं फाइंड आउट करायचं ते पाहू. प्रोपोर्शन नक्की दिलं नाही ना त्यांनी? सर ते 9 इंटू A1 इक्वल टू 16 इंटू A2. हा बर, त्याचा अर्थ तो प्रोपोर्शन मध्ये दिले का इनडायरेक्टली त्यांनी काही? नाही. ओके बरोबर. पुढे म्हणजे पण त्याचा अर्थ काहीतरी समथिंग वी हॅव गिवन 9 इंटू A1. बघू आपण म्हणजे मग कसं फाइंड आउट करणार. तर एवढं तर माहिती आहे मला की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू MN स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर. आता माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, नीट सांगा, बघून सांगा की मी MN स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर बरोबर आहे. मी असं का म्हणत नाही LM स्क्वेअर डिवाइड बाय PQ स्क्वेअर बरोबर आहे का? हा माझा पहिला प्रश्न. नाही सर. बर ऐका आता परत, एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू LM स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर. हे बरोबर आहे का? ते आहे बरोबर, बट आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही. बरोबर आहे. मग मी तिथं का लिहिलं? आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही ना काढायची. बरं, आपल्याला QR ची व्हॅल्यू माहिती आहे. हा म्हणून बर मी असं लिहू शकतो का LN स्क्वेअर डिवाइडेड बाय PR स्क्वेअर? लिहू शकतो, बट आपण आपल्याला ती व्हॅल्यू नाही काढायची. तर आपण ते लिहू शकतो पण आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही दिलेली, फक्त QR ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग हा MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर लिहिण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला QR ची व्हॅल्यू दिली आहे म्हणून MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर लिहिलेलं आहे. हे लक्षात आलं का? म्हणजे परीक्षेमध्ये लिहिताना MN लिहायचा TN लिहायचं कोणतं, तर जे गिवन दिलेलं आहे. इथे तुम्हाला QR दिलाय म्हणून खाली QR, डिनॉमिनेटरला QR दिला म्हणून डिनॉमिनेटर MN आलं. LM कधी लिहायचा, MN कधी लिहायचा, LN कधी लिहायचा, PQ, QR, PR हे लक्षात आलं का? आता माझ्याकडे QR ची व्हॅल्यू आहे, ओके. MN ची व्हॅल्यू तर फाइंड आउट करायची आहे, मी काढू. आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथे कुठेच त्यांनी ती दिली. ठीक आहे, मी आहे तसं लिहून घेतो. नाव 9 multiplied by area of triangle PQR equal to 16 multiplied by area of triangle LMN given. हे तर बरोबर आहे का? आता मी काय करतोय, या जे फिगर नाही तसंच ठेवतोय. 16 मी राईट हँड साइडला आहे, ते लेफ्ट हँड साइडला घेऊन जाऊ शकतो का? हो सर, बाय डिवाइड. त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जो लेफ्ट हँड साइडला आहे तो मी राईट हँड साइडला घेऊन जाऊ शकतो का? Can I write 9 upon 16 equal to area of triangle LMN divided by area of triangle PQR? Yes sir. हो सर. Yes sir. आता याच्याकडे पाहिल्यानंतर 9 upon 16 इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तुम्हाला काय वाटतं?
काय आहे? सर mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर हा इक्वेशन होईल म्हणजे हे आपण जे म्हणत होतो की त्यांनी काय गिवन हे दिलं नाही एरियाचे प्रपोर्शन दिलं नाही तर ते दिलेलं आहे का? हो सर. हो दिलेलं आहे परंतु वेगळ्या फॉर्मॅट मध्ये दिलं होतं ते आपल्या नेहमीच्या फॉर्मॅट मध्ये नव्हतं त्यामुळे आपल्या लक्षात आलं नाही ते आपण काय केलं लेफ्ट हँड साइड केल्यानंतर असं लक्षात आलं की हे इक्वेशन म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 9/60. आता नेक्स्ट त्या दोन इथे एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट आहे इथे एरिया ऑफ ट्रायंगल इथे एरिया ऑफ PQR आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इथे mn स्क्वेअर QR स्क्वेअर 9/60. तर मी असं लिहू हे माझं सेकंड इक्वेशन फक्त साइड चेंज केली एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR 9/60. आता ही दोन इक्वेशन पहा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यावरून मी असं लिहू शकतो का mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9/60. येस सर. Yes, sir. mn QR स्क्वेअर इक्वल टू आपण ते 9/60. ह्याच्यासाठी घेतलं कारण की ते कट झालं म्हणून ना. कोणतं कट झालं? ते एरिया ऑफ ते 1 आणि 2 वरून कट झालं म्हणून आपण ते नाही घेतलं. नाही एक मिनिट नाही हा एरिया LMN आहे PQR आहे हा पण एरिया LMN आहे PQR आहे हे दोन्ही एरिया सेमच आहेत दोन ट्रायंगल तेच आहेत हा mn यालाच काय म्हणतो इक्वेशन नंबर 1 ही mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर व्हॅल्यू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतो 9/16 आहे. मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन 2 लेफ्ट हँड साइड सेमच आहे याची राईट हँड साइड मी इक्वल म्हणू शकतो का? बर एक मिनिट मी आता काय करतो हा एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू mn स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर लिहू शकतो का? इक्वेशन 1 हो सर. ओके हो सर. त्याच्याच पुढे इथंच लिहितो पुढे 9/16 लिहू शकतो का? हो सर. म्हणजेच mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9/16 लिहू शकतो का? येस सर. आता याच्यात शंका आहे का mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9/16 कसं आलं कारण हे दोन्ही जे एरिया आहेत ते तेच आहेत ट्रायंगल हा एलिमेंट PQR आहे इक्वेशन 1 सेम ट्रायंगल आहे. जगदाळे आहेत ना जगदाळे हॅलो जगदाळे जगदाळे हा ठीक आहे म्हणून आपण असं लिहू शकतो mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू 9/16. याच्यात कोणाला काही शंका आहे का? नाही सर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड आता स्क्वेअर रूट का घ्यायचं हा प्रश्न परत येईल स्क्वेअर रूट एवढ्यासाठीच घ्यायचं कारण की आम्हाला mn स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर स्क्वेअर रूट काढायचंय आपल्याला एलिमेंटची व्हॅल्यू काढायची. तर mn ची व्हॅल्यू काढायची mn स्क्वेअरची नाही. हा वेल therefore mn upon QR equal to 3/4. Now mn equal to QR into 3/4. 1